Good evening all and once again welcome back to my channel स्वप्नाकुर ग्रुप. आज आपण पाहणार आहोत. तर आज बघा आपण काय बघणार आहोत, ॲडव्हर्ब ऑफ काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब बघणार आहोत. काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे काय? क्रियाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? ॲडव्हर्ब. ठीक आहे ना. तर पहा, वर्ब म्हणजे काय? क्रिया. जी आपण क्रिया करतो. मी गाते, कशी गाते? छान है ना. मी पळते, कशी पळते? फास्ट. म्हणजे क्रियाविषयी माहिती सांगितलेल्या शब्दाला काय म्हणतात? ॲडव्हर्ब. आता पहा, मग आपण ॲडव्हर्बचे किती प्रकार आहेत? 6. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. तर मॅनरला काय करायचं? हाऊने प्रश्न विचारायचं. कसा? ती कशी गाते, ती कशी पळते, ती कशी लिहिते, म्हणजे काय झालं? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. आता ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे काय आहे? व्हिअर. क्रिया कुठे झाली, कशी झाली, क्रिया कुठे झाली, कुठे, कोणत्या प्लेसवर झाली? प्लेस, जागा. तर ते काय येणार? म्हणजे शाळेत झाली का, कुठे झाली, घरी झाली. तर हे काय शब्द आहेत? मग प्लेस म्हणजे ते झालं ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणजे कधी झाली, केव्हा झाली, कोणत्या झाली, टाईम. त्याच्यामध्ये टाईम दर्शवतो, म्हणून ते काय झालं? ॲडव्हर्ब ऑफ टाईम. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? ऑफन, वारंवार. ऑफन म्हणजे हाऊ ऑफन म्हणलंय. हाऊ ऑफन म्हणजे किती, वारंवार, कसं, वारंवार. त्याच्यामध्ये कोणते शब्द येतात? सून, यस्टरडे, टुमारो, एव्हरीडे असे शब्द जर आले तर ही काय झाली आहे? ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स तर तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये काय विचारतात? प्रश्न विचारलेला असतो ॲडव्हर्ब. ह्याच्यामध्ये ॲडव्हर्ब ऑफ डिग्री म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय असतं? कंपॅरिझन डिग्री तुम्हाला माहिती आहे. टू व्हॉट एक्सटर्न. तर चला, तर पहा, आता आपल्याला एक्सरसाइज 1 सॉल्व करायची आहे. याच्यामध्ये लिहिलेलं आहे, अंडरलाईन द ॲडव्हर्ब ऑफ मॅनर इन द फॉलोइंग सेंटेन्स अँड नेम द व्हर्ब विथ विच इज यूज. याच्यामध्ये काय करायचं? आपल्याला व्हर्ब ओळखायचं आहे आणि ते कोणत्या प्रकारचं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता बघा, फर्स्ट सेंटेन्समध्ये काय केलं आहे? सी राईट्स वेल. ती लिहिते, पण कशी लिहिते? वेल लिहिते, छान लिहिते. म्हणून याच्यामध्ये व्हर्ब कोणता आला आहे आपल्याला? व्हर्ब पण ओळखायचं आहे. राईट हे व्हर्ब आहे आणि वेल हे काय आहे? वेल हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे. आता सेकंड सेंटेन्समध्ये ही लव हर ट्रूली. ती प्रेम करते, पण कशी करते? खरोखर करते. ती कशी आहे? खरोखर. म्हणजे याच्यामध्ये लव हे काय आलेलं आहे? व्हर्ब. आणि ट्रूली हे काय आलं आहे? फॉर ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. आता थर्ड सेंटेन्समध्ये ही स्पोक क्वाइटली. ती बोलते. स्पोक हे काय आलं? व्हर्ब. आणि क्वाइटली हे काय झालं? ॲडव्हर्ब. क्वाइटली म्हणजे ती शांत बोलते. आता चौथ्या क्वेश्चनमध्ये काय? यू शूड नॉट डू सो. तुम्हाला जास्त नाही करायला पाहिजे. याच्यामध्ये काय आलेलं आहे? डू हे काय आलं आहे? क्रियापद आलेलं. डू हे सुद्धा क्रियापद असतं, हे सुद्धा व्हर्ब असतं. आणि ह्याच्यात आलेलं आहे सो म्हणजे काय? मॅनर्स. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स. आता 5वं सेंटेन्स आहे, द सोल्जर फाईट ब्रेवली. सोल्जर कसा फाईट करतो? फॉट आलेलं आहे. फाईट म्हणजे काय? फाईट करतो. पास्ट सेंटेन्सचा शब्द आलेला आहे, पास्टचा आलेला आहे. म्हणून बघा, तो कसा करतो? ब्रेवली म्हणजे कसा? आता त्याला काय म्हणणार? एकदम धाडशीपणाने. म्हणून याच्यामध्ये फॉट हे काय आलेलं आहे? क्रियापद. आणि ब्रेवली हे काय आलेलं आहे? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. आता 6 सेंटेन्समध्ये द बॉय वॉज वॉकिंग फास्ट. तर बॉय कसा पळतो? बॉय कसा चालतो? फास्ट. आता वॉकिंग म्हणजे काय? चालणे. पण कसा चालतो? फास्ट. म्हणजे इथं वॉकिंग हे काय आलेलं आहे? क्रियापद आलेलं आहे. इथं हे पास्ट कंटिन्यूस सेंटेन्स आहे. वॉज म्हणजे पास्ट आणि वॉकिंग म्हणजे पास्ट कंटिन्यूस सेंटेन्स आलेलं आहे. बॉय वॉज वॉकिंग फास्ट. तो चालत होता, पण कसा चालत होता? फास्ट. म्हणून इथं फास्ट एक आहे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. दे वेअर टॉकिंग लाऊडली. ते बोलत होते. कसे बोलत होते ते? लाऊडली, खूप मोठ्याने. म्हणजे टॉकिंग हे काय आलेलं आहे? व्हर्ब. आणि लाऊडली हे काय आलेलं आहे? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. बोला तुम्ही पण. ही कुड नॉट स्पीक डिस्टिंक्टली म्हणजे काय? डिस्टिंक्टली म्हणजे स्पष्ट. ती स्पष्ट बोलत नाही. आता स्पीक म्हणजे काय? बोलणे. व्हर्ब आलं इथं. स्पीक हे व्हर्ब आहे. आणि डिस्टिंक्टली म्हणजे काय? स्पष्ट बोलणे. म्हणजे इथं ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आलं. ती स्पष्ट बोलत नाही. तर पहा, मग आता अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे? ही एक्सरसाइज सोडलेली आहे. तर पहा, आता डू यू वॉन्ट वॉच मोर व्हिडिओ? सो लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स अँड ऑल्सो share. So thank you watching for this video.